राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पीएमओ नमोचे एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, तुमची दिवाळी गोड झालेली आहे, कारण की शासनाने एकंदरीतपणे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती टाकलेले असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे राज्य शासनाने केलेले आहे। त्या संबंधीचे काही महत्त्वपूर्ण निकष लावण्यात आलेले ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम हस्तांतरित होणार आहे व शेतकऱ्यांचे नावासहित यादी सुद्धा आपल्याकडे आलेली आहे व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती रक्कम हस्तांतरित होणार आहे सर्व काही बातमी बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, राज्यभरातील नमो पीएमच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची दिवाळी गोड म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। 5 मिनिटांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। शासनाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना मोठा आनंदाचा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती आजपासून 4,000 रुपये जमा केले जाणार असून डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। जर तुमचं डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यासाठी काही निकष लावण्यात आलेले आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, कोणकोणते निकष लावण्यात आलेले आहे सर्व काही बातमी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। एकंदरीतपणे तुमची दिवाळी गोड झाली म्हटले तरी काहीच हरकत नाही, कारण की 4,000 रुपये जमा झालेले आहेत। बघा, 15 जिल्ह्यात आज सकाळपासूनच हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे। 15 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची केवायसी फार्मर आयडी असेल व त्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत त्या संबंधीचं यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना रक्कम जमा केली जाणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यात यातून अपात्र सुद्धा यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, अपात्र यादी सुद्धा जाहीर झालेली आहेत। जर तुम्ही अपात्र असाल तर त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। जर तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अपात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडणार नाहीत। बघा, या जिल्ह्यात पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकऱ्यांची दिवाळी गोड म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे आज डीबीटी अंतर्गत महाराष्ट्र, बघा डीबीटी अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, या सर्व बँकेमध्ये रक्कम सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यासाठी काही शासनाने नियम लावलेले आहेत। 15 जिल्ह्यांमध्ये सरसकट पैसे जमा होणार नाहीत, काही अटी व शर्ती लावण्यात आलेल्या आहेत। यात जर तुम्ही बसत असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा होणार आहेत। कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम जमा होणार सर्व काही बातमी सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर चला, जिल्ह्याची यादी आपण लगेच बघणार आहोत। यात तुमचा जिल्हा असू शकतो, त्यामुळे जिल्ह्याची यादी नक्की बघत चला। बघा, गोड बातमी बघू शकता शेतकरी मित्रांनो, गोड बातमी तुम्ही बघितलेली आहे, म्हणजे की पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्या बँक खात्यावर रक्कम सुद्धा जमा व्हायला सुरुवातच झालेली आहे। बघा, आता सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजे तो आहे धाराशिव। बघा शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातही पैसे आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केले आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, पीएमचे 2,000 व नमोचे 2,000 एकंदरीतपणे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकरी अतिशय खुश आहेत, कारण की त्यांच्या बँक खात्यावरती 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएमओ नमोचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती पैसे पडणार आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। यात तुमच्या जिल्ह्याची यादी सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, धाराशिवमधील कळंब असेल, किंवा धाराशिव जिल्हा असेल, स्वतः धाराशिव जिल्हा असेल, त्याचप्रमाणे तालुका असेल, बहुतांश तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा झालेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जे 7 ते 8 तालुके जे असतील धाराशिव जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याची यादी तालुक्यात सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। त्याचप्रमाणे दुसरा जिल्हा आहे
तो म्हणजे आहे आपला बीड जिल्हा। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पैसे आजपासून हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावर रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे पीक विम्याची पीएमओ नमूची जी रक्कम आहे ती हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, एकंदरीतपणे 4,000 रुपये जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, तुम्ही ज्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होता तो हप्ता केव्हा पडणार तो हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून ही रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। बघा त्याचप्रमाणे त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की आपला जालना जिल्हा। बघा शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत, जे जालनामधील पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत जालना जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे ही रक्कम जमा झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जालनामधील बघा भोकरदन असेल, त्याचप्रमाणे जाफराबाद असेल, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो अंबड असेल, त्याचप्रमाणे घनसावंगी, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो घनसावंगी असेल, परतूर असेल, जे पात्र जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली आहे। म्हणजे की त्याचप्रमाणे बघा परभणी जिल्ह्याकडे वळूयात। परभणीमधील मानवत असेल, त्याचप्रमाणे सेलू असेल, बघा त्याचप्रमाणे जिंतूर असेल, त्याचप्रमाणे परभणी असेल, या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे की पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जी रक्कम आहे शेतकरी मित्रांनो ती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगरकडे वळूयात। बघा छत्रपती संभाजीनगर असेल, बघा या जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तर छत्रपती संभाजीनगर मधील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावर सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमचा जिल्हा नक्की कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवायचा आहे। बघा एकनाथ शिंदे असेल व पात्र जे लाभार्थी शेतकरी आहेत ते कसे आनंदाने नाचू लागलेत। बघा शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकरी आहेत ते आनंदाने नाचू लागलेले आहेत। आता एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगरच्या नंतर धाराशिव असेल, धाराशिवमध्ये सुद्धा रक्कम जमा झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा नक्की सांगितलं तर तुमच्या जिल्ह्याबद्दल आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन येत राहू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि रोजच्या रोज महत्त्वपूर्ण ठळक अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर रोजच्या रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचता येतील। भेटत राहतो अशाच नवीन सोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।